मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अध्यक्षता में आज राज्य आपदा प्रबंधन विभाग की विशेष बैठक संपन्न हुई। इस बैठक में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री अजित पवार, इनके साथ ही राहत एवं पुनर्वास मंत्री, जल संरक्षण मंत्री, सेना, नौसेना, वायुसेना, तटरक्षक बल, सेंट्रल और पश्चिम रेलवे, मुंबई मेट्रो, माडा, एनडीआरएफ, एसडीआरएफ के पदाधिकारी और संबंधित विभागों के मुख्य अधिकारी मौजूद थे। बैठक के बाद मुख्यमंत्री शिंदे ने मीडिया से बातचीत करते हुए बैठक में बाढ़ के खतरे से बचने के लिए बनाई गई रणनीति की जानकारी दी। राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज होती। अतिशय महत्त्वाची बैठक। त्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफ, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री, सर्व विभागाचे अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सगळे होते। आणि या बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन, मान्सून पूर्व जी काही काळजी घ्यायची त्या सर्व डिपार्टमेंटच्या संदर्भात चर्चा झाली। मग होर्डिंग असतील, त्यामध्ये लँडस्लाइडिंग एरिया असेल, दरडग्रस्त जे काही मागच्या वेळेस ज्या दुर्घटना घडल्या त्या घडू नयेत, किंबहुना मुंबईमधल्या ज्या काही वस्त्या आहेत, लँडस्लाइड होऊ शकते, त्यांची पर्यायी व्यवस्था करणे, या सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे एकंदरीत राज्य व्यवस्थापन, एसडीआरएफ आहे, या सर्वांनी एक टीम म्हणून काम करावं आणि झिरो कॅज्युअल्टी मिशन म्हणजे जीवितहानी होऊ नये, मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी सर्व विभागाच्या सूचना, त्यांनी केलेली तयारी, याचा सर्व आढावा त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे। जे पावसाळ्यामध्ये ज्या गावांचा संपर्क तुटतो त्या गावामध्ये औषध, त्याच्यामध्ये त्यांना जो काही पुरेसा अन्नधान्याचा साठा, या सगळ्यावर चर्चा झाली। त्याचबरोबर कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश म्हणजे तिकडून देखील जे पाणी येतं त्या संदर्भात देखील कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली। आयएमडीचे अधिकारी होते। एखादा अलर्ट आला तर तो सगळ्यांना त्याच्यामध्ये सूचना अगोदर मिळणं आणि त्यांच्यामध्ये जनजागृती करणं या संदर्भात देखील, जेणेकरून लोकांना या येणाऱ्या संकटाची माहिती देणं, या संदर्भात सगळी एकंदरीत चर्चा होऊन या पावसाळ्यामध्ये, यावेळेस पाऊस भरपूर आहे, सुदैवाने चांगला पाऊस आहे, आणि या पावसाची जी काही तयारी आहे, मग रस्त्यावरचे खड्डे असतील, जे काही दरडग्रस्त भाग आहे त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं असेल, धोकादायक इमारतीमधले लोक सुरक्षित स्थळी हलवणं असेल, या सगळ्यावर चर्चा झाली। नागपुर समय, गली से दिल्ली तक।